आल्यात। निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार, खासदार आणि नेत्यांसोबत चर्चा देखील करणार आहेत। तसंच अमरावतीचा तिढा सोडवण्याची जबाबदारी देखील मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे बच्चू कडूंसोबत देखील चर्चा करणार आहेत। तर आज दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। वर्षावर पहिली बैठक म्हणजे आज एकनाथ शिंदे हे आमदार आणि खासदार आणि नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत। तर दुसरीकडे बच्चू कडूंसोबत देखील चर्चा करून अमरावतीमधील तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर बघतोय अमरावतीचा तिढा काही सुटत नाहीये आणि आता आमदार रवी राणा तसंच खासदार नवनीत राणा यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी देखील आता एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत जोडले गेलेत। अजय, आज वर्षा निवासस्थानी दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। पहिली बैठक म्हणजे एकनाथ शिंदे हे आज आमदार आणि खासदारांसोबत चर्चा करणार आहेत। तर दुसरीकडे अमरावतीचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। बाकी जर आपण पाहिलं तर अमरावतीचा तिढा हा मागच्या एक दिवसांपासून चर्चेचा भाग झालेला आहे। म्हणजे राणा विरुद्ध बच्चू कडू असा हा तिढा जो आहे तो तयार झालेला आहे। तो मावळण्यासाठी किंवा तो तिढा सोडवण्यासाठी आज ही बैठक जी ती पार पडणार। सकाळपासूनच चर्चा होत्या की बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलेलं भेटीसाठी आणि याचा मुहूर्त जो आहे तो आज संध्याकाळी रात्री 9 वाजता लागणार। त्याच आधी किंवा मग त्याच्यानंतर एक बैठक पार पडेल, ती म्हणजे की शिंदेच्या शिवसेनेच्या संपूर्ण खासदार आणि आमदारांची ही सगळी नेते मंडळी आज जी आहे ती वर्षा या निवासस्थानी दाखल होतील आणि त्यांची बैठक पार पडेल आणि या बैठकीतून तोडगा जो आहे तो काढला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अद्यापही शिवसेनेची जागा वाटपाची यादी जी आहे ती जाहीर झालेली नाहीये। जागा किती मिळणार, निश्चित नक्कीच अजय, तर आपल्याला बघावं लागणार आहे की आजच्या बैठकांमध्ये